नमस्कार मंडळी, नमस्कार. कसे आहात आपण? हां, हां. मी गजानन चोपडे, नाशिक. नाशिक म्हटलं म्हणजे आठवतो तो सिंहस्थ कुंभमेळा. हो, हो. आता पुढच्या वर्षीच म्हणजे काही दिवसांवरच येऊन ठेपलाय. पण सध्या नाशिक गाजतंय ते त्या खड्ड्यांमुळे. हो, रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे. जिकडे पाहावं तिकडे खड्डेच खड्डे. मग कोणी पडतंय, धडपडतंय, कोणी जखमी होतं, कोणी दगावतं सुद्धा. पण मंडळी, आपण त्या खड्ड्यांनाच दोष देतो, रागावतो, चिडतो. पण पण त्या खड्ड्याने काहीतरी वाटत असेल ना? त्यांनाही काहीतरी सांगावसं वाटत असेल. त्यांना जर बोलता आलं तर ते काय सांगतील? काय म्हणतील? तेच आता आपण पाहूया. नमस्कार, मी खड्डा. तसा मी अगदी साधा-सुधा खड्डा आहे. अगदी आडगावच्या आडगल्लीतला आडबाजूचा खड्डा. वर्षानुवर्ष मी असाच पडलेलो आहे. माझ्याकडे कधीही कुणीही वाकड्या नजरेनं पाहिलेलं नाहीये. त्यामुळे मी इथं सुखानं नांदतो आहे आणि आपल्या देशात मी पुढली कित्येक वर्षही असा सुखानं नांदू शकतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कित्येक लोक माझ्या अंगावरून गेले. काही शहाणे मला वळसा घालून गेले. कित्येक जण माझ्यामुळे धडपडले, पडले. कित्येकांच्या मनातले खरे काय ते माझ्याजवळ बाहेर पडले. बहुतेकांनी जे उद्गार काढले ना, ते इतके अर्वाच्य होते, की मी ते इथं तुम्हाला सांगू शकणार नाही. हल्ली अर्वाच्य तेच वाच्य असा ट्रेंड आहे म्हणे. पण मी मात्र जुन्या पिढीतला असल्यानं ते जे काही बोलले ना, ते इथं सांगणार नाही मी बिलकुल. अर्थात तुम्हीही कधीतरी माझ्यावरून किंवा माझ्या भावंडांवरून गेला असालच. त्यामुळं तुम्हाला साधारण कल्पना आली असेल, ते काय-काय बोलतात माझ्याविषयी ती. असो. आधी मी इथं एकटाच होतो. पृथ्वीवर पहिल्या एकपेशीय जीवाचा कसा जन्म झाला, तसा मी इथं एकटाच जन्मलो. मात्र मला एकट्याला कंटाळा येईल म्हणून इथल्या महानगरपालिकेनं माझ्या आजूबाजूला माझ्या बऱ्याच लहान-मोठ्या भावंडाची निर्मिती केली. हं. आता आमची वस्ती खूपच वाढली आहे. खूप म्हणजे खूपच हं. प्रत्येक गावातल्या, तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या, शहरातल्या, महानगरातल्या प्रत्येक रस्त्यावर आम्ही आहोतच. हो, आम्ही आहोत म्हणून कित्येकांची घरं चालली आहेत. कितीतरी पोटं भरली जात आहेत. काही तर फुटेपर्यंत भरली आहेत. काही जण आमच्यावरून चालत गेले तरी फुटतील. मात्र ते आमच्या अंगावरून जात नाहीत. आमच्यावरून जाण्याचं भाग्य फक्त सर्वसामान्य जनतेच्याच नशिबी. बाकी माझ्यामुळं हाडांच्या डॉक्टरांचे किती संसार उभे राहिले असतील आणि त्यांची मुलं बिनखड्ड्यांच्या अळणी देशात गेली असतील याची गणतीच नाही. मी आहे म्हणून तुमच्या वाटचालीला खोली आहे. मी चंद्रावरही आहे, मंगळावरही आहे. हं. अहो, लवकरच होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सर्व रस्त्यांचे नवीनीकरण करण्यासाठी जागोजागी रस्ते खोदून ठेवले आहेत, असं संबंधित यंत्रणेकडून सांगितलं जातं. पण सामान्य जनतेला, शाळकरी मुलांना, नोकरदार वर्गाला म्हणजे रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाला सध्या तरी या त्रासाला सामोरं जावं लागतंय ना. साहजिकच त्यांची चिडचिड होणं, त्यांचं रागावणं स्वाभाविक आहे, नाही का? पण माझ्यावर असे चिडू नका, रागावू नका, मला शिव्या-शाप देऊ नका. नाहीतर मलाच म्हणावं लागेल, "जा खड्ड्यात." पण मी असं कधीच म्हणणार नाही बरं का. कारण खड्डे म्हणजे चांगल्या रस्त्यांना झालेल्या जखमा. त्या नुसत्या बळबळत राहतात हो. माझ्यामुळे शहर विद्रूप झालं. माझ्यामुळे कित्येक जण पडले. कित्येकांची हाडं मोडली. कित्येक जण दगावले. हे ऐकलं म्हणजे मलाही किती यातना होतात. मला किती वाईट वाटतं. हे कसं सांगू मी तुम्हाला? कोणाला वाटतं हो, आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास व्हावा म्हणून? कोणाला कोणाची शिव्याशाप ऐकायला आवडतं का? पण मला संबंधित कोणी समजूनच घेत नाही.
माझ्या जखमा भरून निघाव्या म्हणून का कोणी कायमस्वरूपी इलाज करत नाही हो? मला तुम्हा सर्वांना, सर्व सुजाण नागरिकांना विनंती करायची आहे, की दरवर्षी पावसाळा आला, की माझ्या जखमा अशा अधिक खोल करू नका. खूप त्रास होतो त्याचा मला आणि तुम्हालाही. तेव्हा यंत्रणेला खडसावून सांगा, "हे आता अति झालं. कायमस्वरूपी इलाज करून माझ्या या खोल जखमा नेहमीसाठी बऱ्या करा. मला अंगावर मिरवणारे सर्व रस्ते मजबूत करा, सुंदर करा." म्हणजे मग आपलं शहरही अधिक सुंदर, अधिक आकर्षक नाही का होणार? कराल ना एवढं माझ्यासाठी? धन्यवाद. तुम्हाला जर माझं हे चॅनल आवडलं असेल, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये काहीतरी लिहायला, कमेंट्स करायला विसरू नका.